दिनांक 10 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 1-33. ब्रह्माक्षर निर्देश योग. अर्जुन उवाच की तद्ब्रह्म किमर्थात्म की कर्म पुरुषोत्तम अधिभूत च की प्रोक्त मधिदैव किमुच्यते. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले जे मी पुसले ते निरूपिजे. सांगा कवन ते ब्रह्म काय सया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिजे. अधिभूत ते कैसे एत अधिदैव ते कवन असे. हे उघड मी परियसे ऐसे बोला. अधियज्ञ कथम कोत्रम देहेस्मिन मधुसूदन प्रयाण कालेच कथे नेत्नो ऋषीसी नेतात्मभि. देवा अधियज्ञ तो काही कवन पा ये देही. हे अनुमानासी काही दीठी न भरे. आणि नियता अंतःकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते. देखा धवळारी चिंतामणीचा जरी पवडला होय दैवाचा तरी ओसनताही बोलतयाचा सोपून वचे. तैसे अर्जुनाच्या बोलासवे आले तेचे म्हणितले देवे. ते परियसे गा बरवे जे पुसले तुवा. किरीटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. म्हणून मनोरथ सिद्धीची चाडा तो तणवलनो हे. श्रीकृष्ण कोपनी ज्यासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो कैशा पुरीन पवेल. जे कृष्णची होय जे आपण ते कृष्ण होय आपले अंतःकरण. मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनाची आती निस्सीम. म्हणून तयाचे काम सदा सफळ. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते. होईल जानोनी आई ते वोगरून ठेविले. जे अपत्य थानी हुन निगे तयाची भूक ते मातेसीच लागे. एरवी ते शब्द काय सांगे मग स्तन्य दे एरी. म्हणून कृपाळुवा गुरुची ठाई हे नवलनो हे काही. परी ते असो ऐका काही जे देव बोलते झाले. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते. भूतभावो भवत्करो विसर्ग कर्मसन्नितः. मग म्हणितले सर्वेश्वरे जे अंकारी ये खोखरे. कोंदले असतन खिरे कवने काळी. एरवी सपुरपन तयाचे पहावे तरी शून्यची नवे स्वभावे. वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले. जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानाची खोळे. हालवलेही नगळे ते परब्रह्म. आणि आकाराचेनी जालेपणे जन्मधर्मा ते नेने. आकार लोपी नेमने नाही कही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती. जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग गगनी जे विनिर्मळे नेनो कैची एके वेळे. उठती घनपटळे नानावर्णे तैसे अमूर्ती तिये विशुद्धे. मग दादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. पै निर्विकल्पाची बरडी फुटे आदिसंकल्पाची विरुडी. आणि ते सवेची मोडून ये दोडी ब्रह्मगोळकांच्या. तया एकेकाचे भित्री जाणीजे तो बीजाचाची भरिला देखिजे. माझी होतिया जात्या निजे लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळकांचे अक्षांश प्रसवती आदिसंकल्प असमहास. हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला. अनेकत्वाचा आला पूर जैसा. तैसे समविषत्म नेनो कैचे. वायाची चराचर रचे पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती. एरिवे जीवभावाच्या पालविये काही मर्यादा करू नये. पाहिजे कवन हे आगवेविये तो मूडते शून्य. म्हणून करता मुद्लन दिसे आणि सेखी कारणे काही नसे. माझी कार्याची आपेसे वाढू लागे. ऐसा करते विन गोचरू अव्यक्ती हा आकारू. निपिजे जो व्यापारू तया नाम कर्म. मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज ऐकले का. जे मी विचारले ते सांगा. सांगा ते ब्रह्म कोणते. कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म म्हणजे काय. अधिभूत कशाला म्हणतात ते कसे आहे. यात अधिदैव कोणते ते मला स्पष्ट समजेल असे सांगा. देवा अधियज्ञ तो काय आहे व या देहात तो कोण आहे. ते तर्काने पाहिले तर नीट लक्षात येत नाही.
आणि हे शारंगपाणी, ज्यांनी आपले अंतःकरण स्वाधीन ठेवले आहे ते तुला मृत्यूसमयी कसा जाणतात ते मला ऐकवा. पुढे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, एखादा भाग्यवान पुरुष चिंतामणीच्या घरात निजला असता त्याची स्वप्नातली बडबड देखील व्यर्थ जात नाही. त्याप्रमाणे अर्जुनाने विचारल्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच ते सांगू लागले. अरे, तू जे विचारलेस ते नीट ऐक. अर्जुन हा जणू कामधेनूचे वासरू असून तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे, म्हणून त्याचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत यात आश्चर्य नाही. श्रीकृष्ण ज्याचा रागावून वध करतात त्याला सुद्धा ब्रह्म साक्षात्कार होतो. मग ते त्याला कृपेने उपदेश करतात त्याला का होणार नाही. आपण जर कृष्णरूप झालो तर आपलं अंतःकरणे कृष्णरूपच होणार. मग मनात जे जे संकल्प येतील ते पूर्ण करण्यासाठी सिद्धी संकल्पाच्या अंगणात राबतील. परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्या ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या सर्व इच्छा सदा सफल होतात. यासाठी भगवंताच्या अर्जुनाचे विचार करण्याचे मनोगत ओळखून अगोदरच त्याच्यापुढे उत्तर रूपे ताट वाढून ठेवण्याचे प्रयोजन केले आहे. कारण स्तनपान करणारे बालक पोट भरण्यापूर्वीच थांबले तर त्याची भूक आईला समजते. एरवी त्याने मला भूक लागली आहे हे शब्दाने सांगितल्यावर का ती पाजते. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काही आश्चर्य नाही. पण ते असो, देव जे काही बोलला ते ऐका. मग सर्वेश्वर म्हणाले, जे या सर्व फुटक्या आकार मात्रात गच्च भरलेले असूनही कोणत्याही वेळी गळत नाही, त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तर ते शून्य आहेसे वाटेल, पण ते तसे नाही. ते किती सूक्ष्म आहे तर सूक्ष्मात सूक्ष्म असलेल्या आकाशाच्या वस्त्रातून ते गाळून घेतले आहे. ते एवढे सूक्ष्म आहे खरे, पण या प्रपंचरूपे झिरझिरीत वस्त्रातून हलवले असताही ते गळत नाही. ते परब्रह्म आणि आकाराच्या जन्माबरोबर जे जन्माला येत नाही व आकाराच्या नाशाबरोबर नाशही पावत नाही. अर्जुना, आपल्या सहज स्थितीनेच असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वाला अध्यात्म हे नाव आहे. मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगाचे मेघ कसे उत्पन्न होतात हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे निराकार व शुद्ध अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी महतत्वादी भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न होऊ लागतात. निर्विकल्प परब्रह्मरूपी माळरानावर मूळ संकल्प एकोहम बहुश्याम रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगोलकाचे आकार दाट घेतात. त्या एक एक ब्रह्मांडात पाहावे तर त्यात बीजच मूळ संकल्प भरलेले दिसते व त्या एकेका ब्रह्मांडात किती जीव होतात याची गणतीच नाही. मग त्या ब्रह्मांड गोलकाचे अंश असंख्य संकल्प करू लागले. असो, याप्रमाणे सृष्टी फार वाढू लागली. पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे त्याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे कळत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी काही नसता उगीच चराचरात्मक सृष्टी उत्पन्न झालेली दिसते व त्यात लक्षावधी योनी उत्पन्न झालेल्या दिसतात. जीवभावरूपी पालवीची तर गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते पाहू गेले तर त्याच्या मुळाचा पत्ताच लागत नाही. म्हणून मुळात याचा करता कोण हे दिसत नाही. शेवटी फलही काही नाही, मध्ये कार्य मात्र वाढीस लागलेले दिसते. याप्रमाणे कर्त्याशय अव्यक्ताच्या ठिकाणी उत्पन्न होणारा भासमान होणारा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात. असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. ओम नमो रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.